महाराज की जय. गुरु चरित्र अध्याय 41. गजाननं भूतगणाधिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. अखंडमंडलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. बोलो पंडरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. शंकर स्वामी भगवान की जय. जगन्नाथ बाबा की जय. पार्वती पते सांब सदा शिव भगवान की जय. हर हर महादेव शंभो. गुरु चरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सन्मुखा करजोळूनी ऐका नमन करी साष्टांगी. जय जया सिद्धमुनी तू तारक या भवारणी नाना धर्म विस्तारुनी. श्री गुरु चैत्र निरोपिले तेने धन्य झालो आपण प्रकाशविले महाज्ञान सुधारस गुरु स्मरण प्राशन करविले दातारा. एक असे माझी विनंती निरोपाव्या आम्हा प्रती आमुचे पूर्वजे कवनेरीची सेवा केली श्री गुरुची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता श्री गुरु सन्निधानी शिष्य झाले कवने गुणी निरोपावे स्वाम्या. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून एक चित्ते करोनी मन ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियेसा. तयाचे नाम सायम देव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसी ख्याती झाली दाई दिशी कीर्ती वाढली बहुते परी. ऐकोनी येती सकळ जन करीती श्री गुरुचे दर्शन जे जे मनीची वासना पूर्ण होय परियेसा. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नाम नृसिंह सरस्वती भक्तवत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता सायम देव नामे ख्यात त्याने ऐकिला वृत्तांत महिमा श्री गुरुयतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहुमानसी हर्षे निर्भर होऊन या. दुरुनी देखता गाणगा भुवन आपण घाली लोटांगण करीतसे दंड प्रणाम येणे परी पातला. दंड प्रणाम करीत गेला विप्रमठात देखिले रूप मूर्तिमंत परात्पर श्री गुरुचे साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करुणी पाद दाळीत भक्तिभावे परियेसा. कर संपुष्ट जोडोनी स्तुती करी एकोध्यानी त्रैमूर्ती तुची मनोनी मने श्री गुरु स्वामिया. धन्य धन्य जन्मा पुले कृतार्थ माझे पितृ झाले कोटी जन्म पाप गेले मनोनी चरणी लागला. जया जया जय जया गुरुमूर्ती परमात्मा परमज्योती त्राही त्राही विश्वपती नृसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरण वर्णावयासी शक्ती कैसी आमासी परमात्मा तुची ओशी भक्तवत्सला स्वामिया. तुमच्या चरणाची प्रोढी वसती ते तीर्थे कौडी क्रोडी वर्णिती श्रुती घडोघडी चरणम पवित्रम विततम पुराणम. त्रैमूर्तीचा अवतार मद दिसती साक्षात्कार भासत से निरंतर त्रैमूर्ती तुची ओशी. ब्रह्मा तुची केवळ हाती दंडक मंडल अमृत वरले सदा जड प्रोक्षिता प्रेताशी जीवयेती. दंड धरिला या कारणे शरणागता ते रक्षणे दुरित दैन्य निवारणे भक्तवत्सल तुची ओशी. रुद्राक्ष माळा भस्मधारण व्याघ्र चर्माचे आसन अमृत दृष्टी इंदू नयना क्रूर दृष्टी अग्निसूर्य. चतुर्विध पुरुषार्थाची भक्तजना तुची देशी तुची रुद्र सत्यओशी नृसिंह सरस्वती जगद्गुरु. विष्णू ऐसे तुझे गुण पितांबर पांघरून तीर्थ समस्त तुझे चरण कामना पुरती भक्तांच्या. वांजेसी कन्या पुत्र देशी शुष्क काष्टा वृक्ष करीशी दुभविली वांजमयची अन्नपूर्णा तुम्हा जवळी. विष्णुमूर्ती तुची दान साक्षी पावावया कारण त्रिविक्रम भारतीशी खून विश्वरूप दाविलेशी. मनविले वेद पतिता करवी अपार महिमा झाली पूर्वी त्रैमूर्ती अवतारुणी पृथ्वी आले ती भक्त तारावया. येणे परी स्तोत्र करी पुन्हा पुन्हा नमस्कारी सद्गदीत कंठवारी रोमांचळ उठवी गेले. आनंद जललोचनी निगे संतोषे बहुमयी नवरस भक्ता करुणी स्तुती केली श्री गुरुशी. श्री गुरुची संतोष होनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माता हस्त ठेविती परमभक्त तुची आम्हा. तुवा जे का स्तुती केली तेने माझे मन झाले तुझ ऐसे वरदान दिदले वंशोवंशी माझे दास. ऐसा वर देऊनी श्री गुरुमूर्ती संतोष होनी मस्तकी हस्त न्यासुनी म्हणती जाई संगमाची. स्नान करोनी संगमाची पूजा करी गा अश्वस्ताची त्वरित यावे मठाची भोजन करी आम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती
गुरु निरोपजेने रीती आला तो स्नान करुनी षोडशोपचारे श्री गुरुची पूजा करी भक्तीशी अनेक परीचे पक्वान्नेशी भिक्षा केली श्री गुरुचे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी भोजन झाले श्री गुरुशी शिष्यासहित विप्राशी संतोषोनी आनंदेशी बैसले होते मठात तया विप्रसायम देवासी श्री गुरु पुसती प्रियेसी तुझे स्थान कवन देशी कलत्रपुत्र कोठे असती पुसती सेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण मनोनी पुसती संतोषे ऐकोनी श्री गुरुचे वचन सायम देव सांगे विस्तारुन कन्या पुत्र बहुजन सेम असती स्वामिया उत्तर कंची मनिजे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधुजन करीती संसार यातना आपुली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची सेवा करीत चरणापाशी असेन स्वामी परियेसी ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमती हासोन आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती मने स्वामी अंगीकारू गुरुची सेवा करी जो नर तोची उतरे पैल पार त्यासी कैसे दुःख घोर सदामुखी तोची होय चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ त्यासी नाही यमपंत गुरुभक्ती करणे मुख्य येणे परी श्री गुरुशी सायम देव भक्तीशी विनवितसे परियेशी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार तीर करोनी अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 दान ऐक शिष्या नाम करणी वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी सवे घेतले तयासी समस्ता ते वारोनी भक्ताचे अंतकरण पहावया गेले श्री गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा दान जातसे समागमे भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरु निशी समयासी बैसते झाले अश्वस्थाची सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी श्री गुरु होतो विचार करीती म्हणी दृढ यांचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्याला महाख्याती मुसळधारा वर्षती जो का विप्र होता जवळी सेवा केली तये वेळी आश्रय केला वृक्षातली वस्त्रे करुणी श्री गुरुशी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे का उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियेसा येणे याम दोनी पर्जन्याला महाक्षोनी आणिक वारा उठोनी वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुवशी तुवा जाऊनी मठासी अग्नि आनावा शिकावया श्री गुरु निरोपे तक्षणी एको भाव धरोनी मनी निघाला विप्र महाज्ञानी आनावया वैश्वानर निघाला शिष्य देखोनी श्री गुरुमंती हासोनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्वी परियेसा श्री गुरु निरोपजेने परी निगता झाला धडकरी न दिशे वाट अंधकारी खुने खुने जातसे अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंदर न दिशे वाट परिकर जातो भक्त परियेसा मनी ध्याय श्री गुरुशी जातो मार्गे परियेसी लवता वीज संधीशी तेने तेजेशी जातसे येणे परी द्विजवर पावला त्वरित गानगापुर वेसी पाशी जाऊनी थोर हाकारिले द्वारपाळा तयाशी सांगता वृत्तांत आणुनी दिदला अग्नी त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परियेसा न दिशे मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नर मनी करीतसे विचार श्री गुरुनी माते निरोपिले दोन्ही कडे न पाहे म्हणती श्री गुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती मनोनी पाहे तये वेळी आपुले दक्षिण दिशेशी पाहता देखे सर्पाशी भिवूनी पडता उत्तरेशी अद्भुत दिशे महानाग 5 फळेचे दिसती दोन्ही सवेची येता ती धावनी विप्रभ्याला आपुले मनी धावत असे भिवूनिया वाट सोडून या जाय राणी सवेची येती सर्प दोन्ही तेव्हा विप्र भिवोनी अतिशीघ्र जात असे स्मरता झाला श्री गुरुशी एको भावे धैर्येशी जातो विप्र शीघ्रेशी पातला संगमा जवळीचे दुरुनी देखे श्री गुरुशी सहस्रदीप ज्योतिषी दिसती विप्रभोवशी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू एकले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा
प्रज्वाल्य केले अग्निशी उजेड झाला बहुवशी झाला विप्रसावदेशी पाहतसे श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोनी सभेची गेले निगोनी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु पुसती विप्रासी कागा भयाभीत झालासी आम्ही तुते रक्षावयाची सर्प दोन्ही पाठविले न धरी भय आता काही आमुची सेवा कठीण पाही विचारुनी आपुल्या देही अंगीकारावी गुरुसेवा गुरु भक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कलिकाळाते न भेने तया शिष्ये परियेसा सायं देव तया वेळी रागतसे श्री गुरु चरण कवळी विनवितसे करुणा बहाडी कृपा करी म्हणून या गुरु भक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु जेने माझे मन स्थिरू हो निराहे तुम्हा जवळी श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असे सुरसी न गमे वेळ रात्रेशी ब्रह्म बाह्य मूर्त होय तव पूर्वी कैलास शिखरेशी बैसला होता ओमकेशी अर्धांगी पार्वती सरसी एकांती होती ते दाना गिरजा पुसे ईश्वराची गुरुभक्ती म्हणजे आहे कैशी विस्तारुनी आम्हासी सांगा म्हणे तयवेळी शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरु भक्तीशी करावी एकोभावेशी जोची शिवतोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझं विस्तारून एक चित्त करोनी मन ऐक गिरजे म्हणतसे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय दान अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसा नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी त्याशी होय सुलभ असे अप्रयास जे जाणती गुरुचा वास एको भावे धरुनी कास आराधावा श्री गुरु याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियेसा त्याशी झाला एक पुत्र अतिलावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्राशी व्रतबंध करी परियेशी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरविला गुरुची सेवा नानापरी करीत असे ब्रह्मचारी वर्तता ऐसे येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तता ऐसे एके दिवशी आला पर्जन्य बोवशी पर्णशाळा परियेशी घडत होती गुरुची तयावेळी शिष्यासी निरोप दिला गुरु कैशी त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होय परियेशी गृह करावे दृढेशी कधी जीर्ण नवे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करी गायसे गृह ऐसा गुरु निरोप देती तेची समयी गुरुची सती सांगतसे अतिप्रीती माते कंचुकी आनाय नसेल विनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वहिली त्वरित आणि म्हणतसे गुरुपुत्र म्हणे त्याशी मागे न ऐक तुम्हाशी पादुका नाव्या मजळशी चाले जैशी उदकावरी अथवा चिखल न लागे तयासी न व्हावी अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जायशी इतक्या अवसरी गुरुकन्या काय करी जातात त्याचा पालवधरी आपणाशी काही आणावे तानवळे दोन्ही आपणाशी घेऊन यावे परियेशी आणि कापना खेळावयाची घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुल तुआ करावे एकस्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस करा सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा वितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाक यज्ञ मडकी करुणी आणि पा आणि सांगेन मी तुझ रांधणे करावया शिकवी मज पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्नदाना पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियेशी आणून देगा भांडी ऐशी आणि सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराने निगता झाला तश्चने महारण्य प्रवेशला मनी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे याची परी केवी करू म्हणतसे पत्रावळी करू नेने इतके माते कधी होणे स्मरत असे एक ध्याने श्री गुरुचे चरण देखा म्हणे आता काय करू माते कोण आधारू बोल ठेवील माझा गुरु शीघ्र इतके न करिता कवनापाशी जाऊ शरण राखील कोण माझा प्राण कृपा निधी गुरु विन ऐसा असेल कवनाता जरी नयके गुरुचे बोल शाप देईल तात्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार केला काय गती आपणासी शरण जाऊ कवनापाशी अशक्य बाळ या कामासी अंगीकार का केला गुरुवाक्य मद कारण माते न करी निर्वाण वेची नाता माझा प्राण गुरु निरोप करी नवी ऐसा महाअरण्यात जातो बाळ चिंता करीत समोनिया अत्यंत निर्वाण मानसे निघाला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला तयवेळी कवन बाळा कोठे दाशी चिंता व्याकुळ मानसी विस्तारुनी आम्हासी सांग म्हणे तयवेळी
ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊनी तया नमन करी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडतसे भेटलाची तू निधानू जैसी वत्सा लागी धेनू दुःखिष्ट झालो होतो आपणू आपणा देखता मन माझे निवारे जैसे चकोर पक्षी आते चांदणे येता मन हर्षते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून तू भेटलाची निदान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपुले नाम कवन येणे झाले कोठून निर्मनुष्य महारण्य मध्ये तू भेटलाशी होशील तुची ईश्वरू माते कृपा केली गुरु तुझ देखता मनोहरू अंतकरण स्थिर झाले की होशील कृपाळू सत्य तुझी भक्त वसलू मी तुझा दास बाळू म्हणून चरणी लागला नमिता तया बाळकासी उठवितसे तापसी आलिंगोनी महाहर्षी आश्वासितसे तयवेळी मग पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरुनी मागितली जे जे वस्त कवने परी साध्य होय आपण बाळ ब्रह्मचारी जे न होय ते काम अंगीकारी पडिलो चिंता सागरी तारावे स्वामी म्हणतसे मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत सांगेन एक तुझ हित जेने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपूर महास्थान सकळाभिष्टे साधतील 50 कोटी असे शिती कया वेगळी विख्याती विष्णू मुख्य प्रजापती ते वर लादले ब्रह्मा सृष्टी रचावयासी वर दिदला परियेसी वर दिदला विष्णूसी समस्त सृष्टी पोसावया काशीपुर असे महास्थान तुआ जाताची दान होईल तुझी मनकामना संदेह न धरी मनात तुआ जावे त्वरितेशी जे जे वसे मानसी समस्त विद्या लादसी तुची होशी विश्वकर्मा चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील तेथे त्वरित या परता अनिक स्वार्थ काय असे सांग मज तो देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणजे बाळ त्यासी दिदला शिरसिंधू नाम आनंद कानन विख्यात असे महास्थान समस्ताची मनकामना तये ठाई होत असे नाम असे पुरी काशी समस्त धर्माची राशी सकळ जीवजंतूची मोक्षस्थान परियेसा वास करी ती तयस्थानी त्या ते देखताची नयनी जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू ऐसे काशी स्थान असता काबा करीशी तू चिंता तेथील पुण्यवर्णिता अशक्य माझे जीवेशी तया काशी नगरात जे जन तीर्थे हिंडत एक एक पाऊली पुण्य बहुत अश्वमेध फळवसे धर्म अर्थ काम मोक्ष जे जे मनी तुझे कांक्ष जाताची होईल साक्ष संदेह न धरी मनात ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात आनंद कानन मनसी स्वर्गी असे की भूमिशी अथवा जाऊ पाताळासी कोठे असे सांग मद या संसार सागरासी तारावया तुची होशी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया अशा काशीपुराची माते कोण नेईल हरसी विनवू जरी मी तुम्हासी घेऊन जावे म्हणून या कार्य असली या तुम्हासी मद कैसी बुद्धी देशी आम्ही बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला ऐसे म्हणता तापसी आपण नेईल म्हणे हरसी तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर या परता आम्हासी काय लाभ असे विशेषी वृता जन्म मानवासी काशी वासन करिता तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेची मनोनी दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तये वेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोपदेशी नेनो यात्रा हे कैची कवने परी राहटावे आपण बाळ ब्रह्मचारी नेने तीर्थ कवने परी कवने विधी पुरसरी विस्तारुनी सांग मज तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुआ करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पहिले मनी कर्णिकेसी स्नान करणे नेमेसी जाऊन या विनायकासी पाचा ठाई नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊन कमळा स्वतर पूजा करिगा भावेसी पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करिगा भक्तीसी पर्वतेश्वर पूजोनी हरसी गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोनी मग जावे तेथुनी जरा संदेश्वर सगुनी पूजा करिगा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर तया पुढे वारायेश्वर पूजा करिगा ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करिगा हरिकेशवनेश्वरासी वैद्यनाथ महर्षी ध्रुवेश्वरा पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करिगा हाटकेश्वर हस्तिक्षेप तटाक तीर
की कसेश्वर पूजावा भारभूतेश्वराची पूजा करिगा भावेशी चित्रगुप्तेश्वराची चित्रघंटेशी पूजावे पशुपतीश्वर निका पूजा करुनी बाळका पितामह असे लोका त्या ईश्वरा ते पूजावे कलशेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी चंद्रेश्वराची नमोनी पूजा करिगा विश्वेश्वरा वीरेश्वरा पुढे पूजी विद्येश्वर यानंतर अग्नीश्वर मग पूजिजे नागेश्वर हरिचंद्रेश्वर पूजिदान चिंतामणी विनायक सेना विनायक देखा पूजा करुनी ऐका वशिष्ठ वामदेव मग पूजी पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्षी मनोहर धर्मेश्वर पूजी मग विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जोका पूजा करिगा मनोभावे चतुर्वक्तेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजा करिगा ब्राह्मीश्वर अनुक्रमे करुण्या मन प्रकामेश्वर असे खून पुढे ईश्वर ईशान चंडी चंडेश्वर जार पूजा करिगा भक्तीशी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राज राजेश्वर लांगलीश्वर पूजिजे मग नकुलेश्वर पूजेची तुआ जावे भक्तीशी परान्न परद्रव्येश्वरासी प्रतिगृहेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर असे लिंग मनोहर पूजी मार्कंडेश्वर अप्सरेश्वर पूजी मग गंगेश्वर पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वरा अर्जुन नंदिकेश्वरा पूजी मग तारकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करिगा बाळका अविमुक्तेश्वरापासी जा तुआ जाऊन या हरची पूजा करिगा भावेशी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मनमथारी विश्वनाथ परियेसा बाळा तुआ येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपा भितरी जाऊन मंत्र मनावा अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता न्यून्यातिरिक्तया शंभुः प्रियता मनया विभुः ऐसा मंत्र जपोनी विश्वनाथा ते नमुनी मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेशी मणिकर्णिकेशी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेशी तेथून जावे हरसी मोदादी पंचविनायकाशी पूजा करावी भक्तीशी धुंडीराज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्ती भावे स्नान धर्म कुपेची श्राद्धादी विधी करा हरची पूजा धर्मेश्वराची गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरा संदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वारायेश्वर भक्तीशी दशाश्वमेध तीर्थेशी स्नान श्राद्ध विधी करा हर्षी प्रयाग तीर्थी परियेशी स्नान करा श्राद्ध कर्म पूजोनिया प्रयागेश्वराची दशाश्वमेघ ईश्वराची पूजा करिगा भक्तीची शीतलेश्वराची पूजिजे अर्ची मग बंदी देवी सर्वेश्वरी मनोभावी धुंडी राजा भक्तीपूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी तिळभांडेश्वर देखा पूजा करी पुढे ऐका रेवा कुंडी स्नान निका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजोन मनकामना पावने ऐक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे ते तर्पण केदारेश्वर पूजोन गौरी कुंडी स्नान करी वृद्ध केदारेश्वर पूजी हनुमंतेश्वर रामेश्वर मनोहर पूजोनी श्राद्ध कृमी कुंडी सिद्धेश्वरासी करी नमन करुणी स्वप्न कुंडी स्नान स्वप्नेश्वरासी पूजोन स्नान करिगा संगमात संगमेश्वर पूजोन लोलार्क कुपी करी स्नान श्राद्धादी कर्मे आचरोन गती प्रदीप ईश्वराशी पूजावे अर्क विनायका पाराश्वरेश्वराधिका पूजा करोनी बाळका सन्निहत्य कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंडी देखा स्नान करावे विशेखा सुवर्णादी दाननिका तेथे तुम्ही करावे अमृत कुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवीची बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करिगा एकोमनी कुक्कुट द्विजा ते वंदुनी मंत्र ते जपावा वाराणस्यां दक्षिणेंगे कुकुट्टो नाम वै द्विजः तस्य स्मरणमात्रेन दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत पुढे मासोपवासासी पूजिजे गोईबाईशी कवाडे घालून यातिशी टोले 3 मारावे पूजा करी रेणुकेशी पुढे स्नान करावे हरसी शंखोद्वार कुंडेशी शंख विष्णू पूजिजे कामाक्षी कुंडी स्नान कामाक्षी देवी पूजोन अयोध्या कुंडी करी स्नान राम सीता पूजावी लवांकुश कुंडी स्नान लवकुशाचे पूजन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजिजे सूर्यकुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन सांबा आदित्य पूजोन जावे पुढे बाळका
वैद्यनाथ कुंड भरवे तेथे स्नान करावे, वैद्यनाथाची पूजावे एको भावे करुनिया, गोदावरी कुंडेशी स्नान करा भक्तीशी, गौतमेश्वर लिंगाशी पूजावे तुआ ब्रह्मचारी, अगस्त्य कुंडी जाऊनी स्नान करी मनापासूनी, अगस्तेश्वरा ते पूजोनी वंदन करी भक्तिभावे, शुक्रकुपी स्नान करोनी शुक्रेश्वरा ते अर्चुनी, मग पुढे अन्नपूर्णी पूजा करी गा भावेशी, दुंडीराज पूजोन ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्चोन दंडपाणीसी पूजी मग, आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा जाऊनी, साष्टांगेशी नमुनी विश्वनाथा अर्चिजे, ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष, ब्रह्मचारी करिगारचे योगीराज सांगतसे, आता उत्तर मानसाशी सांगेन विधी आहे कैसी, संकल्प करुनी मानसी निघावे तुआ बाळका, जावे पंचगंगेशी स्नान करावे महाहर्षी, कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी, पंचगंगा ख्याती नामे आयत सांगेन उत्तमे, किरणा धूप पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती, गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण, नामे असती सगुण ऐक बाळा एक चित्ते, कृतयुगी त्या नदीशी धर्म नदी मनती हर्षी, धूप पापा नाम तिशी त्रेतायुगी अवधारा, बिंदू तीर्थ द्वापारी नामदान सविस्तारी, या कलियुगा भितरी नामदाना पंचगंगा, प्रयागासी मागमासी स्नान करिता फळे कैसी, त्याहुनी पुण्यवधिकेसी पंचगंगेशी कोटी गुण, ऐशा पंचनदीशी स्नान करिता भावेसी, एको भावे बिंदू माधवासी पूजा करिगा केशवा, गोपाल कृष्णासी पूजोनी मग जावे नृसिंह बोनी, मंगळा गौरीसी वंदुनी गवस्तेश्वरा पूजी मग, मयुखादित्य पूजेसी तुआ जावे भक्तीशी, पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना, मागुती मुक्ती मंडपासी जावे तुआ भक्तीशी, संकल्पावे विधीशी निघावे उत्तर मानसा, मग निघावे तेथून आदित्याचे पूजोन, आमोदकेश्वर अर्चोन पाप भक्षेश्वरा पूजिजे, नवग्रहा ते पूजोनी काळ भैरवा ते पूजा ध्यानी, क्षेत्रपाळा अर्चोनी काळकुपी स्नान करी, पूजा करुनी काळेश्वरा हंस तीर्थ स्नान करा, श्राद्धादी पितृकर्माचरा ऐक बाळा एक चित्ते, कृतिवासेश्वर देखा पूजा करुनी बाळका, पुढे जाऊनी ऐका शंखवापी स्नान करी, तेथे आत्मने करुनी तिनी, रत्नेश्वरा ते पूजोनी सतीश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग, चतुर्वक्तेश्वर पूजा करिगा बाळा तू ओजा, पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळ कुपा जाई, काळेश्वरा पूजोन तुआ जावे भक्तीने, अपमृत्येश्वरा पूजोन ध्यान करिगा बाळका, मंदाकिनी स्नान करणे, मध्यमेश्वरा ते पूजने तेथोनी मग पुढे जाणे, जम्बुकेश्वरा पूजावया, वक्रतुंड पूजेसी तुआ जावे भक्तीशी, दंड खात कुपेशी स्नान श्राद्ध तुम्ही करा, पुढे भूत भैरवासी पूजिजे जयगेश्वरासी, जयगीशव्य गुहेशी नमन करुनी पुढे जावे, घंटा कुंडी स्नान करी व्याघ्रेश्वरा ते नमस्कारी, कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करिगा भक्तीशी, ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने, सवेची तुआ पुढे जाणे स्नान करणे सप्तसागरा, तेथून या वाल्मिकेश्वराची पूजा करिगा भक्तीशी, भीमलोटा जाऊनी अर्ची भीमेश्वर पूजावा, मातृपितृ कुंडेची करावे श्राद्ध विधीशी, पिशाच्य मोचन पूजेशी पुढे जावे अवधारा, पुढे कपर्दिकेश्वराची पूजा करिगा भक्तीशी, कर्कोटक वापीशी स्नान करिगा बाळका, कर्कोटक ईश्वराची पूजा करिगा भक्तीशी, पुढे ईश्वर गंगेची स्नान दान करावे, अग्निश्वराचे पूजेशी तुआ जावे भक्तीशी, चक्रकुंडी स्नानासी श्राद्धादी कर्म करावी, उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान, ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजिजे मग, ऋणमोचन तीर्थासी श्राद्ध करा भक्तीशी, पाप विमोचन तीर्थासी स्नान श्राद्धादी करावे, कपालमोचन तीर्थी स्नान करावे श्राद्धादी तर्पण, कुलस्तंभा जाऊन पूजा करिगा भक्तीशी, असे तीर्थ वैतरणी स्नान श्राद्ध करातया स्थानी, विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे, मग जावे कपिलाधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा, सवस्सेची द्विजवरा गोदान द्यावे परेसा, वृषभध्वजा ते पूजोन मग दिघावे तेथून, ज्वाला नृसिंह वंदोन वरणा संगमी तुम्ही जावे, स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी, आदि केशव वंदोनी पुढे जावे परेसा, प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध करावे, प्रल्हादेश्वरा ते पूजावे एको भावे परेसा, पिलिपिला तीर्थथोर स्नान तेथे करणे मनोहर, पूजोनिया त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वर पूजिजे, पुढे जावे महादेवाशी पूजा करावी भक्तीशी, नर्मदेश्वर हर्षी एको भावे अर्चा,
गंगा यमुना सरस्वतीश्वरासी लिंगे तिनी विशेषी पूजा करिगा भक्तीशी कामतीर्थ मग पाहे कामेश्वरासी पूजोनी गोप्रतार तीर्थ स्नानी पंचगंगेशी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशाई ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनायका पूजावे अन्नपूर्णेशी धुंडी राजा परियेशी ज्ञानवापी स्नानेशी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपानीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवासी द्रुपद विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वरा हर्षी पूजोनी संभ्रमेशी विश्वनाथा सन्मुख उत्तर मानस यात्रेयं यथावद्या मया कृता न्यून्यातिरिक्तया शंभुः प्रियता मनया विभुः ऐसा मंत्र जपोनी साष्टांगी नमन करोनी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेशी संकल्प करोनी यामनी जावे स्वर्गद्वार भोनी गंगा केशवापासोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्गद्वारा असे जाण मणिकर्णिका विस्तीर्ण तुवा तेथे जाऊन संकल्पावे विदिशी हविषान्य पूर्व दिवसी करोनी असावे शुचीशी प्रातकाळी गंगेशी स्नान आपण करावे दुंडी राजा प्रार्थोनी मागावे करुणावचनी पुनर्दर्शन दे मनोनी विनवावे परियेसा गंगे ते नमोनी जावे मग विश्वनाथ भुवनी मग निघावे तेथोनी भवानी शंकर पूजावया जावे मुक्ती मंडपासी नमोनी निघावे संतोषी दुंडीराज पूजेसी पुनरपी जावे परियेसा मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंचविश्वे विघ्नेश्वरा नमन करी दंडपानीसी पूजा आनंद भैरवासी मागुती जावे मणिकर्णिकेशी पूजोनिया मणिकर्णिकेश्वराशी सिद्धिविनायका पूजावे गंगा केशव पूजोनी ललिता देवी नमोनी जरा संदेश्वर अनाध्यानी दालवेश्वरासी मग पूजी सोमनाथस्थासी पूजा करी पुढे शूलटंकेश्वरी पूजा करी वाराहेश्वरी दशाश्वमेघी पूजी मग बंदी देवीची वंदोनी सर्वेश्वराचे दर्शन करुनी केदारेश्वरा ध्यानी हनुमंतेश्वरासी पूजावे पूजा करी संगमेश्वरी लोलार्कावधारी अर्कविनायक पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग दुर्गा देवी पूजोनी अर्ची दुर्गा गणेश्वर ध्यानी पुनर्दर्शन दे मनोनी प्रार्थावे ते परियेसा विश्वकसेन ईश्वरासी कर्दमतीर्थी स्नान हर्षी कर्दमेश्वर पूजीशी तुआ जावे भक्तीने मग जावे कर्दम कुपासी पूजी तुआ सोमनाथासी विरूपाक्ष लिंगासी पूजा करिगा ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करिगा भक्तीची करजोडू निभावेशी कर्दमेश्वर स्मरावा पुन्हा दर्शनामासी दे मनावे भक्तीशी मग निघावे वेगेशी नागनाथाचे पूजेचे पुढे पूजी जे चामुंडेसी मोक्षेश्वरा परियेसी कारुणेश्वर भक्तीशी पूजा करिगा बाळका वीरभद्र पूजेसी जावे तेतोनी द्वितीय दुर्गेसी विकटाख्य देवीसी पूजा करिगा मनोभावे पूजी भैरव उन्मत काळकूट देव ख्यात विमला दुर्ग विचित्र पूजा करिगा बाळका पूजावे महादेवासी नंदिकेश्वर पूजी भरवशी भुंगेश्वर विशेषी पूजा करिगा मनोभावे गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षा ते नमुनी यज्ञेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजिजे मग ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करिगा भक्तीशी भीमचंडी शक्तीशी पूजी चंडी विनायकासी रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करिगा मनोभावे नरकारनव तारकासी पूजिगा भीमचंडीसी विनविजय तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे मनोनी एकपाद विनायकासी पुढे पूजिजे भैरवासी समागमे भैरवीसी पूजा करिगा ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे ख्यात पूजा करिगा तू त्वरित कपर्देश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करिगा वीरभद्रेश्वर चारुमुख विनायका देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उदंड गणेशाची पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्रानी ते पूजावे तेथोनी जावे तपोभूमिशी पूजा करिगा भक्तीशी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर ध्यावा भूमी अर्ची मग नहुलेश्वर पूजोन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे मनोन विनवावे परियेसा असंख्यात तीर्थवरन ते करावे तुम्ही नमन
असंख्यात लिंगदान पूजा करिगा मन निर्मळ. पुढे असे लिंग थोर नामे दानास देवसंगेश्वर. पूजा करिगा मनोहर पाश पाणी विनायका. त्याची पूजा करूनी पृथ्वीश्वरा ते नमुनी. युपसरी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी. वृषभध्वजासी पूजोनी ज्वाला नृषिय वंदी चरणी. वर्णा संगमी स्नान करुनी श्राद्धादी कर्मे करावी. संगमेश्वर पूजावा पुढे पूजी तू केशवा. खर्व विनायक बरवा पूजा करिगा ब्रह्मचारी. पूजी प्रल्हादेश्वरासी स्नान कपिल तीर्थासी. त्रिलोचन ईश्वरासी पूजा करिगा भक्तीने. पुढे असे महादेव पंचगंगा तीर ठाव. पूजा करिगा भक्तिभावे तया बिंदू माधवासी. पूजी जे मंगळा गौरीसी गबस्तीश्वरा पर्येसी. वशिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वरा पूजी मग. महेश्वराचे पूजेसी पुढे सिद्धिविनायकासी. पूजा सप्तावर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा. मग जावे मणिकर्णिकेशी स्नान करावे विवेकेशी. विश्वेश्वर स्मरोनी मग हर्षी महादेवासी पूजावे. पुनरपी जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णुशी. पूजावे तुआ दंडपानीसी मग धुंडीराज अर्चावा. आनंद भैरवासी पूजोनी आदित्येशा ते नमोनी. पूजा करी गा एकोमनी मोदादी पंचविनायकाशी. पूजा करी गा विश्वेश्वराशी मोक्ष लक्ष्मी विलासाशी. नमुनी जावे सन्मुखेशी मंत्र मनावा येणे परी. जय विश्वेश्वर विश्वात्मन काशीनाथ जगतपते. त्वत्प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा. अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर. गतानी पंचकोशात्मलिंगस्यास्य प्रदक्षिणात. ऐसा मंत्र जपोनी पुढे जावे शिवद्यानी. मुक्तिमंडपादी करोनी आठाई वंदावे. प्रथम मुक्तिमंडपाशी नमन करावे पर्येशी. वंदिजे शृंगार मंडपाशी ऐश्वर्य मंडपाशी मग जावे. ज्ञान मंडपा नमोनी मोक्षलक्ष्मी विलासस्थानी. सुमुक्त मंडपा वंदोनी आनंद मंडपा तुआ जावे. पुढे वैराग्य मंडपाशी तुआ जावे भक्तीशी. येणे परी यात्रेशी करिगा बाळा ब्रह्मचारी. आणि एक प्रकार सांगेन ऐक विचार. नित्य यात्रा मनोहर ऐक बाळा गुरुदासा. सचैल शुची होनी स्नान चक्र पुष्करणी. देव पितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी. मग निघावे तेथोनी द्रुपदादिदेश्वर पूजोनी. द्रुपदेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे. मग नमावे दंडपाणी महेश्वरा ते पूजोनी. पुढे जावे तेथोनी धुंडीराज अर्चावा. ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर पूजोन. तारकेश्वर अर्चोन पुढे जावे मग तुआ. महाकाळेश्वर देका पूजा करी भावे एका. दंडपाणी विशेषा पूजा करिगा मनोहर. मग यात्रा विश्वेश्वर करिगा बाळा मनोहर. लिंग असे ओंकारेश्वर प्रतिपदेशी पूजावा. मत्स्योदरी तीर्थेशी स्नान करावे पाडवेशी. त्रिलोचन महादेवासी दोन्ही लिंगे असती दान. तेथे बीज तिजेशी जावे तुआ यात्रेशी. यात्रा दाना चतुर्थीशी कृतिवास लिंगदाना. रत्नेश्वर पंचमीशी चंद्रेश्वर पूजेसी. षष्टीशी जावे तुआ हर्षी ऐक शिष्या एक चित्ते. सप्तमी केदारेश्वर. अष्टमी लिंग धर्मेश्वर. वीरेश्वर लिंग थोर. नवमी यात्रा महापुण्य. कामेश्वर दशमीशी. एकादशी विश्वकर्मेश्वरासी. द्वादशी मणिकर्णिकेशी मणिकर्णिकेश्वर पूजावा. त्रयोदशी प्रदोषेशी पूजा अविमुक्तेश्वराशी. चतुर्दशी विशेषी विश्वेश्वर पूजावा. जो कोणी काशीवासी असेल नरपर्येशी. करावी यात्रा आहे ऐशी नाही तरी विघ्ने घडती. शुक्ल पक्षी येणे परी यात्रा करावी मनोहरी. कृष्ण पक्ष आलियावरी यात्रा करावी सांगेन. चतुर्दशी धरुनी यात्रा करा प्रतिदिन. एक एक पृथक करुनी सांगेन ऐका एक चित्ते. वरुणा नदी करा स्नान करा शैलेश्वर दर्शन. संगमेश्वर पूजोन संगमी स्नान तये दिनी. स्वलीन तीर्थ स्नानासी स्वलिनेश्वर पूजा आरती. मंदाकिनी येरे दिवसी पूजा करी मध्यमेश्वरा. मणिकर्णिका स्नानेसी पूजा ईशान्येश्वरासी. हिरण्यगर्भ पर्येसी लिंग दोन्ही पूजिजे. स्नान धर्म कुपेसी करी पूजा गोप्रेक्षेश्वरासी. पूजा करी तया दिवसी ऐक बाळा ब्रह्मचारी. कपिलधारा तीर्थासी स्नान करावे भक्तीशी. वृषभध्वज लिंगासी पूजा सप्तमी दिनी. उपशांत कुपेशी स्नान करावे भक्तीशी. उपशांतेश्वराची पूजा करिगा तया दिनी. पंचचूडा डोहात स्नान करावे शिवध्यात. ज्येष्ठेश्वर लिंग त्वरित पूजावे तया दिवसी. कूप चतु समुद्रेशी स्नान करिगा भावेशी. समुद्रेश्वर हर्षी पूजा करी तया दिनी. देवा पुढे कूप असे स्नान करावे संतोषे. शुक्रेश्वरा पूजा हर्षे तया दिनी पर्येसा.
दंडखात तीर्थेसी स्नान करा तुम्ही हरसी व्याघ्रेश्वर पूजेसी तुवा जावे तयादिनी शौनकेश्वर तीर्थेसी स्नान करोनी देवासी तीर्थ नामे लिंगासी पूजा करा मनोहर जम्बुक तीर्थ मनोहर स्नान करावे शुभाचार पूजा करिगा जम्बुकेश्वर चतुर्दश लिंग असे शुक्ल कृष्ण पक्षेसी अष्टमी तिथी दिवशी पूजावे तुम्ही लिंगासी सांगेन ऐका महापुण्य दक्षेश्वर पार्वतीश्वर तिसरा पशुपतीश्वर गंगेश्वर नर्मदेश्वर पूजा करिगा मनोभावे गबस्तेश्वर सतीश्वर मध्यमेश्वर असे थोर तारकेश्वर निर्धार नवलिंगे पूजावी आनिकलिंगे एकादश नित्ययात्रा विशेष आग्निध्रेश परियेश यात्रा तुम्ही करावी दुसरा असे उर्वशीश्वर नकुलेश्वर मनोहर चौथा आषाढेश्वर भारभूतेश्वर दानावा लांगलीश्वरी पूजा करा त्रिपुरांतका ओजा मन प्रकामेश्वर काजा तुम्ही जावे पूजेसी प्रीतिकेश्वर देका मदारसेश्वर ऐका तिल परमेश्वर निका पूजा करी भावेशी आता शक्ती यात्रा करावयाची सांगेन ऐका विधीशी शुक्ल पक्ष तृतीयेशी 8 यात्रा कराव्या गोप्रेक्ष तीर्थ देका स्नान करून ऐका पूजा मुख निर्माळिका भक्तिभावे करोनी ज्येष्ठ वापी स्नानेसी ज्येष्ठ गौरी पूजा हर्षी स्नान करा ज्ञान वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजावी स्नान करा विशाळ गंगेशी पूजा विशाळ गौरीशी ललिता तीर्थ स्नानेशी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेशी पूजा करा भवानीशी बिंदू तीर्थ स्नानाशी मंगळा गौरी पूजावी पूजा इतके शक्तीशी मग पूजिजे लक्ष्मीशी येणे विधी भक्तीशी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीशी पूजा सर्व गणेशाची मोदक द्यावे विप्रासी विघ्न करी तीर्थवासी याते मंगळ रविवारेशी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी प्रीतीशी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीशी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमी चंडीशी यात्रा तुम्ही करावी अंतर्गृह यात्रेशी करावी तुम्ही प्रतिदिवशी विस्तार काशी खंडासी असे ऐक ब्रह्मचारी ऐसी विश्वेश्वर यात्रा करावी तुआ पवित्रा आपुले नामी सोमसूत्रा लिंग प्रतिष्ठा करावी इतके ब्रह्मचार्याची यात्रा सांगे तो तापसी आचरेने विधीशी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनी धरिगा निर्धारू गुरु स्मरण करीत असे इतके सांगून तापसी अदृश्य झाला पर्येसी ब्रह्मचारी मने हरसी हाची माझा गुरु सत्य अथवा होईल ईश्वरू मदवरी कृपा केली श्री गुरु कार्य साधले निर्धारू मनोनी मनी विचारितो नराधिपा आपण देखा भेटला मद पिनाका गुरु कृपा होय जो का सकळा बिष्टे पाविजे समस्त देवी ऐसी गती दिलिया वाचून न देती ईश्वर भोळा चक्रवर्ती गुरुप्रसादे भेटला दान यज्ञ तपस काही न करिता सायास भेटी झाली विश्वेशास गुरुकृपे करुनी ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीशी प्रसन्न झाला ओमकेशी निज स्वरूपे सन्मुखेशी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊनी शंकर मने दिदला मागवर संतोष होनी त्वष्ट कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु आणि त्याचे कन्याकुमरू सांगता झाला विस्तारू तया शंकरा जवळी देखा संतोष होनी ईश्वर देता झाला अखिलवर मने बाळा माझा कुमर सकळ विद्या कुशळ होशी तुआ केली गुरुभक्ती तेने झालो आपण तृप्ती अखिल विद्या तुझे हाती विश्वकर्मा तुची होशी चतुर्विध पुरुषार्थ लाधेल तुझ परमार्थ सृष्टी रचावया तू समर्थ होसी जाण त्वष्टपुत्रा ऐसा वर लाधोन त्वष्टापुत्रा आनंदोन केले लिंग थापन आपुले नामी तेथे देखा मग निघाला तेथोनी केली आयती तच्छनी प्रसन्न होता शूलपाणी काय नोये परियेसा जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेग वक्तृ तया गुरु सन्मुखेशी सकळ वस्तू देऊनी लागतसे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्र कन्येशी वंदिले उल्हास झाला श्री गुरुशी आलिंगितसे महाहर्षी मने शिष्यताता ज्ञान राशी तुष्टलो तुझे भक्तिते सकळ विद्या कुशळ होशी अष्ट ऐश्वर्य नांदसी त्रयमूर्ती होतील तुझ वशी ऐक शिष्य शिखामणी घर केले तू आम्हासी आनिक वस्तूची विचित्रेशी चिरंजीव तुची होती चंद्रार्क तुझे नाव स्वर्ग मृत्यू पाताळाशी
पसरवी तुझे चातुर्यासी, रचना तुझी सृष्टीची 1464 तुझी अज्ञाता. तुझ वश्य अष्टसिद्धी होतील दान नवविधी, तुझ वश्य अष्टसिद्धी होतील दान नवनिधी. चिंता कष्ट तुझ न होती कधी, मनोनी वर देता झाला. ऐसा वर लादोनी गेला शिष्य महाज्ञानी, येणे परी विचारुनी सांगे ईश्वर पार्वतीशी. ईश्वर म्हणे गिरजेशी, गुरुभक्ती आहे ऐशी, एक भाव असे जाशी सकळा बिष्टे तो पाय. भव म्हणजे सागरू उतरावया पैल पारू, समर्थ असे एक गुरु त्रयमूर्ती त्यांच्या अधीन. या कारणे त्रयमूर्ती गुरुची होय सिद्धांती, वेदशास्त्रे बोलती गुरु विने पार नाही. यश्च देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरु, तस्यैते कथिता हयर्थः प्रकाशन्ते महात्मनः. ऐसे ईश्वर पार्वतीशी सांगता झाला विस्तारेशी, मनोनी श्री गुरु प्रीतीशी निरोपिले सायम देव द्विजाते. इतके होता रजनीशी उदय झाला दिनकराशी, चिता म्हणजे अंधकाराची गुरुकृपा हो ज्योती दाना. इतके होता रजनीशी उदय झाला दिनकराशी, चिंता म्हणजे अंधकाराची गुरुकृपा ज्योती दाना. संतोष होनी द्विजवरू करिता झाला नमस्कारू, ऐसी बुद्धी देणार गुरु तुची स्वामी कृपानिधी. नमन करूनी श्री गुरुशी विनवितसे भावेशी, स्वामी कथा निरोपिलेसी अपूर्व माते वाटले. काशी यात्रा विधान निरोपी जे मद विस्तारून, देवेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामिया. पाहे आपुले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती, जागृती अथवा सुषुप्ती नकडे माते स्वामिया. मनोनी विप्रतये वेळी वंदी श्री गुरु चरण कमळी, विनवितसे करुणा बहाडी भाव भक्ती करुणिया. जय जया परमपुरुषा परात्परा परमहंसा, भक्तजन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती. ऐसे तया अवसरी पूर्वज तुझा स्तोत्र करी, सांगेन तुझा अवधारी एकचित्ते परियेसा. आदो ब्रह्मत्वमेव सर्व जगतां, वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात शोनी जळा विनाश दितिदां कृत्वावतारं प्रभो. हत्वा दैत्यमनेक धर्मचरितं भूत्वात्मदोत्रेर्गृहे, वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं. भूदेवखिलमानुषं विदुजना बाधायमानं कलिं, वेदादुष्यमनेक वर्णमनुजा भेदादिभूतोन्नतं. छेदः कर्मतमान्धकारहरणं श्रीपाद सूर्योदये, वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं. दातस्त्वं हरिशङ्कर प्रतिगुरो, दाताग्रजन्मं विभो. हेतु सर्वविदो जनाय तरणं, ज्योतिस्वरूपं जगत् चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले. पातु सदा सेव्यं, वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं. चरितं चित्रमनेककीर्तिम् अतुलं परिभूतभूमण्डलं. चरितं चित्रमनेककीर्तिम् अतुलं परिभूतभूमण्डले. मूकं वाक्यदिवान्दकस्य नयनं, वन्ध्या च पुत्रं ददो सौभाग्यं विधवाच्च दायकश्रियं. दत्त्वा च भक्तजनं वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं. दुरितं घोरदरिद्र दावतीमिरं हरणं जगज्योतिषं. स्वरधेनुं सुरपादपूजितजना करुणाब्धिभक्तार्तितः. नरसिंहेन्द्र सरस्वतीश्वर विभो शरणागतं रक्षकं, वन्देऽहं नरकेसरी सरस्वतीं श्रीपादयुग्माम्बुजं. गुरुर्मूर्तीश्वर चरणारविन्दयुगलं स्मरणं कृत्य नित्यसो. चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं सरितादि भागीरथी. जनाः सम्यक ददं तत्फलं, वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं. नो शक्यं तव नाम मङ्गलं स्तुवं, वेदागम आगोचरं पादद्वं हृदयाब्जमन्तरदलं. निर्धारमीमांसतं
भूयो भूयः स्मरणमामि मनसा श्रीमद्गुरुं पाहि मां वन्देऽहं नरकेसरी सरस्वतीं श्रीपादयुग्माम्बुजं भक्तानां तरणार्थ सर्वजगतां दीक्षादनयोगिनां सुक्षेत्रं पुरगानगस्थितप्रभो दत्त्वा चतुष्कामदं स्तुत्वा भक्तसरस्वती गुरुपदं जित्वाद्य दोषादिकं वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजम् एवं श्रीगुरुनाथम् अष्टकमिदं स्तोत्रं पठे नित्यस्थो तेजोवर्च बलोन्नतं श्रियकरम् आनन्दवर्धं वपुः पुत्रापत्यमनेकसम्पदशुभा दीर्घायुम् आरोग्यतां वन्देऽहं नरकेसरी श्रीपादयुग्माम्बुजम् येने परी स्तोत्र करीत मागुती करी दंडवत सद्गदीद कंठ होत रोमांचंगी उठेले मने त्रयमूर्तीचा अवतारू तुची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोषी नरू कृपानिधी स्वामिया मददाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपूर तुझपाशी ऐसे परी श्री गुरुसी विनवी विप्र परियेसी संतोषोनी माहर्षी निरोप देती तये वेळी श्री गुरु म्हणती सायं देवासी दाखविशी तुझ काशी श्री गुरु म्हणती सायं देवासी दाखविली तुझ काशी मग पुढे वंश एकविशी यात्रा फळ तुम्हासे तुची आमुचा निज भक्त दाविला तुझ दृष्टांत आम्हा पासी सेवा करीत राहे भक्ता मनी तसे जरी राहासी आम्हा पासी नको बंधू म्लेच्छासी आणूनिया त्रिपुत्रासी भेटी करवी मन तसे निरोप देऊनी द्विजासी गेले श्री गुरु मठासी सदानंद दैसी तैसी होतो श्री गुरु भक्त जना आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज कलत्रपुत्रा सहित द्विज आला श्री गुरु दर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियेशी आले शिष्य भेटीसी एको भावे करुण्या येते शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येऊनी लागती चरणी सद्गदीद कंठ दहाले करजोळूनी तये वेळी स्तोत्र करीती तेही सकळी ओम नमोजी चंद्रमौळी त्रयमूर्ती तुची होशी त्रयमूर्तीचा अवतारू झालासी स्वामी जगद्गुरु नकडे पार हरिहरू ब्रह्मादिका गुरुनाथा तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी आदी पुरुष भेटलासी कृपानिधी स्वाम्या जैसा चंद्र चकोरासी उदय होय सुधारसी तैसे आम्ही संतोषी तुझे चरण देखता पूर्वजन्मी पापराशी केल्या होत्या बहुवशी स्वामी तुझे दर्शनेशी पुनीत झालो मन तसे जैसा चिंतामणी पर्श होता लोह कांचन होय तत्वता मृतिका जंबू नदीत पळता तत्काळी होय स्वर्ण जैसा मानस सरोवरासी कावळा जाय स्वभावेशी तत्काळ होय राजहंसी तैसे तुझे दर्शनेशी पुनीत झालो गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरे श्री गुरु दर्शनम गंगा स्नान पापनाशी तापहरतो शशी कल्पवृक्ष छायेसी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिनी फळ पाविजे पाप हरते तात्काळी पाप चिंतादाय ताप चिंतादाय सकळी दैन्य कानना जाळी श्री गुरुचरण दर्शन चतुर्विध पुरुषार्थ देता होय श्री गुरुनाथ ऐसा वेद सिद्धांत देखिले तुते आजी आम्ही म्हणून या आनंदेसी गायन करी संतोषी अनेक रागे परियेशी कर्नाटक भाषे करुनिया कंडे निंदू भक्त जनर भाग्य निधिया भूमंडलोळगे नारसिंह सरस्वतिया कंडे निंदू दृष्टी इंदू वारी जदळपाद वंदू हृदय कमल दल्ली भजिसे सुकवनी व जगतपतिया कंडे निंदू भोगी जनरी गेल काम्य फलगडितू सलहू तिरुव योगिनीय रोडेय नारसिंह सरस्वतीय पाद कंडे निंदू वाक्य कारण नागी जगदी हिडिदू दंडकमंडलवनु सगुण नेनीसी सुजन रिंगे वलीद श्री गुरु यतिवरन्न कंडेंदु धरेगे गानगपूर कैलास हरिदास रोडे नेनिसी करुण दिवर वित्तू पोरे व अनुदिन गुरुचरण वन्नु कंडे निंदु
ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಇಂದು ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಮಂಗಲದೊಳಗೆ ಯತಿವರರಾಯ ಚಂದ್ರವನ್ನ ಕಂಡೇ ನಮ್ಮ ತತ್ವಬೋಧೆಯ ಉಪನಿಷತ್ ತತ್ವಚರಿತನ ವ್ಯಕ್ತವಾದ ಪರಬ್ರಹ್ಮ ಮೂರ್ತಿ ಅನೀಸುವನ ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಶೇಷಶಯನ ಪರವೇಶ ಕಾಯ ಕನ लेसु कृपेय निमेषनेव भाषा पालकना कंडे ನಮ್ಮ ಗಂಧ ಪರಿಮಳದಿಂದ ಶೋಭಿತಾನಂದ ಸಾಗರನ ಚಂದವುಳ್ಳ ಯೋಗೀಂದ್ರ ಗೋಪಿ ವೃಂದವಲ್ಲಭನ ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಮಂತ್ರಕುಟದಿ ಮೇರೆದು ಸ್ವಾತಂತ್ರನಾದವನ ಇಂದು ನಿಗಮಾಗಮದ ಸಕಲ ಕಾಂತಿಯುಳವನ ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಕರಿಯರಾಯನೇನಿ ಪಂಗೆ ವರದ ಗುರುರಾಯನ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತ್ಯಂಬ ನಾರಿ ಪುರುಷ ನಾಮಕನ ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಏನೇ ಪರಿ ಶ್ರೀ गुरुसी स्तुती केली बहुवशी संतोषोनी महाहर्षी स्वाश्वासिती तयवेळी प्रेम भावे समस्तासी बैसामनती समीपेशी जैसा लोभ मातेशी बाळकावरी परियेसा सिद्धमने नामकरणी काय सांगू तया दिनी कैसी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीच्या आपुले कलत्र पुत्रेशी जैसा लोभ परियेशी तैसे तुमचे पूर्वदासी प्रेम भावे पुसताती गृहवार्ता कुसरी शेम पुलत्र कलत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तारी परियेसा कलत्रेशी नमो न सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जन चरणावरी घातले ज्येष्ठ सूत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माता हात ठेविती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्ण आयुषी संतती याची बहुवस हाची भक्त आम्हाशी असेल श्रेयायुक्तेशी तू आता म्लेच्छासी सेवा वंदन न करावे आणि तुते असे नारी पुत्र होतील तिथे चारी नांदतील श्रेया करी तुवा सुखे असावे जया दिवसी म्लेच्छासी तुवा जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी मनोनी सांगती तये वेळी तुझा असे वडील सुत तोची आमुचा निज भक्त त्यांची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री गुरु तये वेळी मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करोनी त्वरितेसी यावे म्हणती तये वेळी ग्रामलोक तया दिवसी पूजा करीती अनंतासी येऊन या श्री गुरुसी पूजा करीती परियेसा पुत्र मित्र कलत्रेशी गेला स्नाना संगमासी विधीपूर्वक अश्वस्थासी पूजुनी आले मठात श्री गुरु म्हणती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळवणी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू आमुचा अनंत तुची गुरु व्रत सेवा तुमचे चरण तये वेळी श्री गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडिन्य ऋषेश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करिता झाला नमस्कारू कैसे व्रत आचरू पूर्वी कवने केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरोपिता बहुत तयाचा आदी अंत मद कथा निरोपिजे त्याने पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामिया ऐसे विनविता द्विजवरू संतोषी झाले श्री गुरु सांगता ती विस्तारू सिद्धमने नामधारका मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता तुटे भवसागर निसंदेह परियेसा इति श्री गुरु चैत्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्य उपव्याख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा त्वष्टपुत्राख्यान सायं देववरलाभो नाम 1चत्वारिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। बोलो गजानन महाराज की जय। बोलो पंडरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। शंकर स्वामी भगवान की जय। जगन्नाथ बाबा की जय। पार्वती पते सांब सदा शिव भगवान की जय। हर हर महा